ज्या मंडळ अधिकाऱ्याकडे हे तपासणी त्या ठिकाणी पाठलाग करत होते, चोरीच्या वाळूचा वाहन जे चाललं होतं त्याचा पाठलाग करत असताना हे मंडळ अधिकारी आणि इतर काही सरकारी कर्मचारी यांच्यावर थेट ते वाहन नेण्याचा प्रयत्न त्या ड्रायव्हरच्या माध्यमातून झाला असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं त्या ठिकाणी आहे। नंतर ह्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला, त्याला अडवलं, तर मग यांनी ड्रायव्हरनी अजून काही लोकांना बोलवलं, बरोबर? थोडं मला सांगा, त्या ड्रायव्हरने अजून काही लोकांना बोलवलं आणि ह्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली असं नाही, माननीय मंत्री महोदय त्यांनी हे सर्व विषय म्हणले, त्यांचं एवढंच स्पेसिफिक म्हणणं आहे की आयजी लेवलच्या स्तरावरती आपण कारवाई करणार का असं निश्चितपणे वरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देतो की ती गाडीच त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत नव्हती, ती गाडी आयजीच्या मार्फत त्याची चौकशी करण्यात येईल। लक्षवेधी क्रमांक 3 लक्षवेधी क्रमांक 3 प्रमोद जटर। सरकारचं प्रथम अंशतः पहिला लक्षवेधी 3 तर पुकारा। सॉरी, लक्षवेधी क्रमांक 3 मंत्री महोदय तुमच्याकडे योगेश कदमजी महसूल तिसरी नंबर दर सॉरी महसूल पर्यटन मध्ये छापल्याप्रमाणे मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे चला मंत्री महोदय, मी प्रथम सभापती महोदय सरकारचा अंशतः आभार मानतो, कारण अंशतः आभार एवढ्यासाठीच मानतो की ज्या छत्रपती या महाराष्ट्राचे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अतोनात हाल झाल्यानंतर 11 मार्च 1689 ला त्या ठिकाणी आपलं देहाचं अर्पण केलं आणि ज्या ठिकाणी सभापती महोदय ही लढाई झाली त्या संगमेश्वरच्या कसब्या गावामध्ये अनेक आमचे स्थानिक मंडळी असतील, आमचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील, योगेशजी आमचे कदम आहेत, आमचे खासदार नारायणराव राणे आहेत, नितेशजी, शेखर कदम स्थानिक आमचे आमदार आहेत, शेखर निकम सॉरी, या सगळ्यांच्या मदतीने सभापती महोदय छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्याचं निश्चित संगमेश्वरात झालं आणि ज्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये हा सगळा संग्राम झाला त्या सरदेसाईंना आम्ही जाऊन विनंती केली आणि त्यांनी 4 एकराची जागा देण्याचं मान्य केलं। स्वर्गीय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा त्यावेळेला त्या ठिकाणी आले आणि दादांना आम्ही निवेदन दिलं होतं सभापती महोदय, मंत्री महोदय आपण पण त्यावेळेला उपस्थित होता, मला वाटते 2 मिनिटं फक्त, की अजितदादांना आम्ही विनंती केली होती की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक एक अद्वितीय स्मारक व्हावं, जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी एक सरदार वल्लभभाई पटेलांचं जे 5000 एकरामध्ये सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी एक स्मारक केलं अद्वितीय, सभापती साहेब आपण पण जाऊन नक्की बघा, अशा प्रकारचं एक अद्वितीय स्मारक आणि त्याला फक्त 4 एकर जागा, याचमुळे मी सरकारचा अंशतः त्या ठिकाणी आभार मानलं। माझी विनंती आपल्या माध्यमातून सरकारला आहे, या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे अजितदादा त्या ठिकाणी आले होते, त्यांनी मला विचारलं प्रमोद जागा द्यायला कोण तयार आहेत, तर त्या ठिकाणचे असलेले हिंदू आपले बांधव तर होतेच पण स्थानिक मुस्लिम मंडळी सुद्धा पुढे आली, त्यांनी सांगितले की आमचे पण 7-12 घ्या, परंतु महाराजांचं स्मारक एक अद्वितीय करा, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवरती स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं अत्युच्च प्रतीक म्हणजे आमचे छत्रपती आहेत, आमचे छत्रपती संभाजी महाराज आहेत। 40 दिवसाच्या अतोनात हाल अपेष्टा सहन केल्यानंतर सुद्धा शरीराचा प्रत्येक अवयव तोडून घेऊन जात असताना सुद्धा आपला धर्म सोडला नाही, या देशासाठी या राष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयाने, आणि हे फक्त 4 एकराची जागा त्यांनी मान्य केलं आणि जे आमचे जे सरदेसाई त्यांचा वाडा त्यांनी स्वयंस्फूर्तीने दिलेला आहे। माझी विनंती आपल्या माध्यमातून सभापती महोदय, मला माहीत नाही मला कोण मंत्री करणार नाही, पण पालकमंत्री तुम्ही दोन्ही मंत्री माझ्या जिल्ह्याचे उपस्थित आहात, मी मंत्री असतो तर 1000 एकरापेक्षा खाली मी जागाच घेतली नसती, माझं जाहीर आव्हान आहे, माझं जाहीर आव्हान आहे माझ्या पालकमंत्र्यांना की किमान 100 एकरावरती
किमान 100 एकरावरती हे भव्य दिव्य स्मारक झालं पाहिजे. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस असा अभिमानाने आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिलेला आम्हाला बघायचा आहे, असं माझं जाहीर आव्हान सरकारला आहे. आणि असा माझा प्रश्न आहे. प्रवीण बोला. एकत्र बोलतो, एकत्र उत्तर देता येईल. सभापती महोदय, राहू दे. एक अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी आपल्या स्वाभिमान, आपल्या राष्ट्रभक्तीच्या दृष्टीनं एकत्र धर्मवीर संभाजी महाराजांचं जे बलिदान स्थळ संगमेश्वर आहे, तिथे त्यांचं उचित स्मारक बांधण्यासंदर्भात आहे. स्मारकासाठी 4 एकरची जागा कमी आहे, 100 एकर जागा द्यावी आणि एक भव्य दिव्य स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे. या संदर्भात शासनानं 4 एकर जमिनी दिले, शासनाची मानसिकताही त्या ठिकाणी करायची आहे. परंतु अनेक स्मारकं जाहीर होतात, नंतर त्या ठिकाणी ते स्मारक टाईम बाउंड पिरियडमध्ये उभं राहायला पाहिजे. या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येतात आणि या बलिदान स्थळी मोठं स्मारक व्हावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आदरणीय उदय सामंत साहेब या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्यातले एक वजनदार अशा प्रकारचे मंत्री आहेत. त्यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून एखादं काम करायचं म्हटलं तर ते कोकणासाठी आग्रहानं करून देतात. दिल्लीमध्ये पण चांगली ओळख आहे. दिल्लीमध्ये पण आहे. त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की उदयजी या ठिकाणी टाईम बाउंड याला आपण पैशाची तरतूद करा, जागा वाढवून देता आली तर जागा वाढवून द्या आणि एक काही वर्षात 2 वर्षात या ठिकाणी स्मारक उभं राहील अशा प्रकारची जाहीर भूमिका या अधिवेशनाच्या निमित्तानं घ्या आणि छत्रपती संभाजीराजेंवर प्रेम करणाऱ्या सर्व संभाजीराजे भक्तांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा अशा प्रकारची माननीय उदय सामंत साहेबांकडे आमची विनंतीने अपेक्षा आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रमोद जठार यांनी अतिशय महत्त्वाचा विषय